मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणी साठा 39%वर। पालिकेने राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली। पाणी कपातीला सामोरं जावं लागू नये म्हणून पालिकेच्या उपाययोजना। नागपूर राड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून रूट मार्च। घाटकोपरच्या चिरागनगर, आझादनगर, पारशीवाडीत रूट मार्च। मुंबईतील कांदिवलीमध्ये 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून हत्या। पोलिसांकडून आरोपीला अटक। 4 वर्षाचा चिमुकला झोपेत असताना अपहरण करून हत्या। आज मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक तुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन, तर कुर्ला ते वाशी, पश्चिमवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक असणार। मुंबईतील अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार। मुंबई महानगर प्रदेशात 4X बँड रडारची उभारणी, जीवितहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार। मुंबई विद्यापीठाचा 2025-26 साठीचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर। अर्थसंकल्पावर विविध जुन्या योजनांचीच छाप असून नव्यानं तरतूद। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पहाडी गोरेगावमध्ये 35 मजली इमारत। म्हाडाची पहिली उंच आणि पंचतारांकित इमारत। घरांचा ताबा एप्रिलमध्ये मिळणार। झोपडीवासियांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण गतिमान करण्यासाठी प्रभागनिहाय संस्थांची नियुक्ती। आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण। कल्याण विठ्ठलवाडी बस डेपोतील शौचालय दुरावस्थेत, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय। प्रशासनाला निवेदन देत तातडीनं शौचालय दुरुस्त करण्याची मनसेची मागणी, तर मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा।